नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आज मी आपल्यासमोर इयत्ता 8वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे 4थं युनिट आहे त्यातील दुसरा लेसन 4.2 पी.व्ही. सिंधू एन आयकॉन ऑफ सक्सेस हा सादर करणार आहे। माझ्याकडे इथं पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासेल तर मग चला मित्रांनो, पेज नंबर 81 पासनं हा लेसन सुरू होतोय। चला व्हिडिओला सुरुवात करूया। पी.व्ही. सिंधू और पुसरला वेंकटा सिंधू इज एन एस सेटलर एंड सिल्वर मेडलिस्ट एट 2016 रियो समर ओलंपिक्स। तर पी.व्ही. सिंधू तथा पुसरला वेंकटा सिंधू ही एक एस शटलर। आता एस शटलर या शब्दाचा अर्थ अ टॉप बॅडमिंटन प्लेयर। एस या शब्दाचा अर्थ निपुण, कुशल आणि शटलर म्हणजे बॅडमिंटन पटू। आता ही पी.व्ही. सिंधू ही एक निपुण अशी कुशल अशी बॅडमिंटन पटू आहे की जिनं 2016च्या रिओ ऑलिम्पिक मध्ये सिल्वर मेडल जिंकलेलं आहे। ही सिल्वर मेडलिस्ट अशी बॅडमिंटन पटू आहे। दिस यंग बॅडमिंटन प्लेयर फ्रॉम आंध्र प्रदेश वॉज बोर्न टू व्हॉलीबॉल प्लेयर्स। आता ही तरुण बॅडमिंटन पटू आहे, हिचं राज्य आंध्र प्रदेश आहे। आंध्र प्रदेश या राज्याचं पासनं ती पुढे म्हणजे या मूळ राज्य तिचे हे आंध्र प्रदेश हे आहे आणि तिचा जन्म तिथं झाला आंध्रामध्ये। तिच्या पालकांच्या बद्दलची इथे माहिती दिलेली आहे की ते व्हॉलीबॉल प्लेयर्स होते। त्यांचं नाव पी.व्ही. रामन्ना अँड पी. विजया। वडिलांचं नाव पी.व्ही. रामन्ना, आईचं नाव पी. विजया। इन द इयर 1995 1995 साली पी.व्ही. सिंधूचा जन्म पी.व्ही. रामन्ना व पी. विजया या दाम्पत्याच्या पोटी झाला। हर फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुन अवॉर्ड फॉर हॅव्हिंग डिस्प्लेड एक्सलन्स इन हिज स्पोर्ट। आता तिचे वडील पी.व्ही. रामन्ना यांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे। त्यांनी खेळांमध्ये स्पोर्टमध्ये त्यांच्या जो क्रीडा प्रकार होता, खेळ होता, त्या खेळामध्ये त्यांनी उत्कृष्ट असं सादरीकरण केलं, त्याबद्दल त्यांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे। One of the youngest and talented badminton players of the contemporary times, Sindhu has featured top 10 in the world badminton rankings for the most part of 2014। तर बघा, एक सर्वात तरुण आणि अत्यंत हुशार टॅलेंटेड असलेली ही बॅडमिंटन पटू की जी कंटेम्पररी या शब्दाचा अर्थ बिलॉंगिंग टू द सेम टाइम म्हणजे समकालीन अशी। आता सिंधू हॅज फीचर्ड या शब्दाचा अर्थ हॅव अन इम्पॉर्टंट पार्ट इन म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण। तर बघा, सिंधूचं अत्यंत महत्वाचा भाग किंवा इम्पॉर्टंट पार्ट वैशिष्ट्यपूर्ण अशी तिची कामगिरी अशी आहे, तिनं टॉप 10 इन द वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंग्स म्हणजे जगाची जी काही जागतिक बॅडमिंटन पटूची रँकिंग आहे त्याच्यामध्ये ती टॉप 10 मध्ये ती आहे। कधी तर मोस्ट पार्ट ऑफ 2014 पूर्ण म्हणजे त्या वर्षामधला खूप मोठा भाग ती या वर्ल्ड टॉप जे बॅडमिंटनपटू आहेत त्यामध्ये पहिल्या 10 मध्ये ती होती। पी.व्ही. सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन फ्रॉम द एज ऑफ 8। आता वयाच्या 8व्या वर्षापासून पी.व्ही. सिंधूनं बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली। आफ्टर शी ड्रीव इन्स्पिरेशन फ्रॉम पुलेला गोपीचंद्स विक्ट्री इन ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप इन 2001। 2001 साली ज्यावेळेला पुलेला गोपीचंद यांनी ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप ही जिंकली आणि यापासनं पी.व्ही. सिंधूनं प्रेरणा घेतली म्हणा
आणि किंवा तिला यापासून तिला प्रेरणा मिळाली. दॅट द रिझन वाय शी चूज बॅडमिंटन ओव्हर व्हॉलीबॉल ऑल्दो हर पॅरेंट्स वेर प्रोफेशनल व्हॉलीबॉल प्लेयर्स. आता नेमकं हेच कारण होतं की तिचे जरी तिचे पालक हे व्हॉलीबॉल चे खेळाडू होते, आई आणि वडील दोघंही, तरी सुद्धा या मुलीनं मात्र आपल्या पालकांचा खेळ न निवडता, व्हॉलीबॉल तिनं न खेळायचं निवडता, तिनं बॅडमिंटन एक करिअर म्हणून तिनं निवडलं. त्याचं कारण काय तर पुलेला गोपीचंद यांनी 2001 साली इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली होती, म्हणून यापासून तिला प्रेरणा मिळाली म्हणून. हर इनिशियल अप्रेंटिसशिप स्टार्टेड विथ मेहबूब अली at the badminton courts of Indian Railway Institute of Signal Engineering and Telecommunications in सिकंदराबाद. आता इनिशियल म्हणजे स्टार्टिंग किंवा फर्स्ट, सुरुवातीचं. अप्रेंटिसशिप या शब्दाचा अर्थ लर्निंग ॲज अ ट्रेनिंग, म्हणजे प्रशिक्षण, म्हणजे प्रशिक्षणाचा कालावधीतलं ते अप्रेंटिसशिप. आता बघा, सुरुवातीला तिला जे काही सुरुवातीला जे प्रशिक्षण तिचं कुठनं सुरू झालं तर मेहबूब अली ॲट द बॅडमिंटन कोर्ट्स ऑफ रेल्वे इन्स्टिट्यूट. मेहबूब अली इथूनपासून तिचं त्याच्यासोबत तिनं सुरुवात केली की जे इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट आणि सिग्नल इंजिनिअरिंग आणि टेलिकम्युनिकेशन हे सिकंदराबाद स्थित संस्था आहे. इथूनपासनं मेहबूब अली यांच्यासोबत तिचं इनिशियल सुरुवातीचं अप्रेंटिसशिप, जी सुरुवात बॅडमिंटनची ट्रेनिंगची एक सुरुवातीची तिथून झाली. लेटर शी जॉईन पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी टू फर्दर इन्हान्स हर स्पोर्टिंग स्किल्स. आता यानंतर तिनं पुलेला गोपीचंद यांची जी बॅडमिंटन अकॅडमी आहे ती तिने जॉईन केली. कशासाठी तर पुढील जे काही सुधारण्यासाठी, तिचे जे काही खेळामधील जे कौशल्य आहे याच्यामध्ये अधिक सुधारणा व्हावी, वाढ व्हावी, यासाठी तिनं पुलेला गोपीचंद यांची बॅडमिंटन अकॅडमी तिनं जॉईन केली. इन्हान्स या शब्दाचा अर्थ फर्दर इम्प्रूव्ह. अर्ली सक्सेस, आता सुरुवातीचं यश बघूयात आपण. सिंधूज फर्स्ट मेजर रेकग्नायझेशन केम इन द फॉर्म ऑफ 5th सर्व ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. आता बघा, सिंधूची पहिली ओळख किंवा पहिली मान्यता ही कुठून निर्माण झाली बघा, तर 5वी सर्वोच्च ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप होती फॉर अंडर 10 कॅटेगरी. यापासून तिची ओळख निर्माण झाली किंवा तिला एक बॅडमिंटनपटू म्हणून तिला मान्यता मिळायला सुरुवात झाली. शी ऑल्सो वन द सिंगल्स टायटल ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग. आता एकेरीचं जे पदक होतं म्हणून आपण त्याला टायटल होतं ते तिनं तिथं जिंकलं अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग यामध्ये. इन द अंडर 13 कॅटेगरी सिंधू वन डबल्स टायटल्स ॲट IOC ऑल इंडिया रँकिंग, कृष्णा कैतन ऑल इंडिया टुर्नामेंट. आता बघा, हे अंडर 10चे तिला चॅम्पियनशिप तिनं जिंकली. त्यानंतर अंडर 13 कॅटेगरीमध्ये पुढं तिनं डबल चॅम्पियनशिपचा किताब तिनं त्यावेळेला जिंकला IOC ऑल इंडिया रँकिंग मध्ये. तिच्यासोबतच कृष्णा खेतान यांच्यासोबत, म्हणजे दुहेरी होतं, डबल होतं, सोबत त्यांनी ते जिंकलं ऑल इंडिया टुर्नामेंट. पुढं द सब ज्युनियर नॅशनल्स अँड ऑल इंडिया रँकिंग इन पुणे, त्या पुढंच सब ज्युनियर नॅशनलची आणि पुढं ऑल इंडियन रँकिंग ही पुण्यामध्ये जी स्पर्धा होती तिथं जिंकली. ॲट द 51st नॅशनल स्कूल गेम्स इन इंडिया सिंधू वन द गोल्ड मेडल इन अंडर 14 कॅटेगरी. आता 51व्या ज्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा होत्या त्यामध्ये सिंधूनं सुवर्ण पदक जिंकलं.
तिचं कॅटेगरी होती अंडर 14, म्हणजे 14 वर्ष वयोगटातील खालील जी कॅटेगरी होती यामध्ये तिनं सुवर्णपदक तिनं जिंकलं. सिंधूज डेब्यू अँड परफॉर्मन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. आता सिंधूचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा डेब्यू म्हणजे तिचं पदार्पण आणि तिचा परफॉर्मन्स हा आता आपण पाहूयात. PV सिंधू डिडंट टेक मच टाइम टू लॉन्च अँड एस्टॅब्लिश हरसेल्फ ॲज अ प्रॉमिसिंग प्लेयर इन द ग्लोबल अरेना. अरेना या शब्दाचा अर्थ एखादं अखाडा, मैदान किंवा रिंगण इथं दिलेलं आहे. ग्लोबल अरेना, इंटरनॅशनल सीन. त्यापुढं टू लॉन्च या शब्दाचा अर्थ आहे टू स्टार्ट ऑर बिगिन. प्रॉमिसिंग म्हणजे शुअर टू सक्सीड. आता बघा, PV सिंधूनं स्वतःला टू स्टार्ट ऑर बिगिन, त्यानंतर प्रॉमिसिंग म्हणजे शुअर टू सक्सीड. तर बघा, तर PV सिंधूनं स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी आणि तिच्या यशाची खात्री मिळवण्यासाठी जागतिक जे काही लेवल आहे त्यावरती यशाची खात्री देण्यासाठी तिने काही फार वेळ तिनं अजिबात घेतला नाही. शी वन ब्रॉन्झ मेडल ॲट द 2009 सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप हेल्ड इन कोलंबो. आता बघा, 2009 साली सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप जी कोलंबोमध्ये आयोजित केलेली होती, इथं तिनं ब्रॉन्झ मेडल जिंकलं. पेज नंबर 82 वर, द स्टार प्लेयर बॅग सिल्वर इन द वुमन्स सिंगल्स ॲट इराण फाजर इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज इन 2010 and found a place in the national team at 2010 उबेर कप. आता ही जी भारताची स्टार प्लेयर हिनं इराण फाजर ही इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज 2010 साली ही जी स्पर्धा होती यामध्ये तिनं महिलांचं एकेरी वुमन सिंगल्स सिल्वर तिनं पदक पटकावलं, मिळवलं. आणि जी काही राष्ट्रीय टीम आहे यामध्ये तिला तिथं जागा मिळाली 2010 उबेर कप यामध्ये. PV सिंधूज रिसेंट रेकग्नायझेशन्स, अलीकडच्या काळामध्ये जी काही PV सिंधूची एक अधिकृत मान्यता म्हणूयात आपण, किंवा तिनं अलीकडच्या काळामध्ये तिचं जे बॅडमिंटन मधली कामगिरी आहे ते बघूयात आपण. On 7 July 2012, सिंधू वन एशियन यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप. आता 7 जुलै 2012 साली सिंधूनं एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप तिनं जिंकली. सिंधूज परफॉर्मन्स ॲट मलेशियन ओपन 2013 मेड हर विन द मेडन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल. आता सिंधूचा 2013 मध्ये जो ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल जी मलेशियामध्ये ही जी स्पर्धा भरलेली होती यामध्ये मेडन या शब्दाचा अर्थ इथं पहिलं पदक तिनं जिंकलं मलेशियाच्या या स्पर्धेमध्ये. आता इथं टायटल हा एक शब्द इथं आलेला आहे. टायटल शीर्षक असा अर्थ आपण न घेता आपण एखाद्या गोष्टीवरचा हक्क म्हणू किंवा पदवी असा अर्थ आपण घेऊयात. म्हणजे ते हे या शीर्षकाचं म्हणजे त्या खेळाच्या याचं ते शीर्षक आहे, स्पर्धेचं नाव आहे ते थोडक्यात असं आपण म्हणूयात. द बेस्ट मोमेंट इन हर करिअर परहॅप्स केम इन द सेम इयर वेन शी became India's first medalist in women's single at the Badminton World Championship. आता बहुधा तिच्या करिअर मधला एक सगळ्यात बेस्ट असा क्षण, सगळ्यात उत्तम असा तो क्षण बहुधा तो याच वर्षी आला ज्यावेळेला ती भारताची पहिली एकेरी पदक विजेती हे बॅडमिंटनपटू झाली
की जिनं वर्ल्ड चॅम्पियनशिप तिनं जिंकली. हाच तिच्या करिअरमधला बहुधा सर्वात एक महत्त्वाचा क्षण असा किंवा बेस्ट असा क्षण तिथं आपण तिथं मांडला जाऊ शकतो. पी.व्ही. सिंधू ended 2013 on a happy note by winning Macau Open Grand Prix gold title. आता पी.व्ही. सिंधूचा 2013 या वर्षाचा जो शेवट होता तो अत्यंत आनंदी असा झाला. तिनं मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल तिनं जिंकली आणि यामुळे तिच्या त्या वर्षाचा शेवट आनंदी झाला. अँड ऑल्सो वन द अर्जुन अवॉर्ड आणि त्यामुळं पुढं तिला अर्जुन पुरस्कार सुद्धा तिला दिला गेला किंवा तिनं तो जिंकला. वन ऑफ द हायेस्ट ऑनर्स फॉर अ स्पोर्ट्स पर्सन इन द कंट्री, जो आपल्या भारतामधला क्रीडा क्षेत्रामधला खेळाडूंच्यासाठीचा तो सर्वात मोठा असा तो पुरस्कार आहे, अर्जुन पुरस्कार. इन 2014 she won back-to-back medals in the World Badminton Championship and became the first Indian to do that. आता बघा 2014 मध्ये मात्र तिनं एकापाठोपाठ एक अशी वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपची तिनं काय केली, मेडल तिनं जिंकली गेली आणि असं काम करणारी ती पहिली भारतीय महिला सुद्धा ती बनून गेली. ती पहिली भारतीय बनून गेली, महिला म्हणण्यापेक्षा सोबतच ती पहिली भारतीय बनून गेली की वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये बॅक टू बॅक तिनं मेडल्स मिळवले, म्हणजे एका पाठोपाठ एक तिने मेडल्स मिळवले. इन नोव्हेंबर 2015 शी बॅग्ड सक्सेसिव्ह वुमन्स सिंगल्स टायटल ॲट द मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड. आता 2015च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये तिनं सलग सक्सेसिव्ह या शब्दाचा अर्थ वन आफ्टर अनादर आणि मगाशी बॅग या शब्दाचा अर्थ दिलेला आहे सक्सिडेड इन अचिव्हिंग समथिंग, म्हणजे एखादी गोष्ट जिंकण्यामध्ये यशस्वी झालं, म्हणजे मी जिंकलेले किंवा पटकवले असं मी सांगितलेलं होतं मगाशीच. तर बघू इथं बघा 2015च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये तिनं सलग लागोपाठ असं हे त्यापुढं तिनं मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड तिनं पुन्हा तिनं पटकावलं, म्हणजे सलग तिनं अशा प्रकारची अवॉर्ड तिला मिळत गेले. द इयर 2016 ब्रॉट हर अनदर अचिव्हमेंट ऑफ विनिंग द मलेशिया मास्टर ग्रँड प्रिक्स गोल्ड वुमन्स सिंगल टायटल. आता 2016 हे जे वर्ष आहे त्या वर्षामध्ये सुद्धा तिची ही अचिव्हमेंट, तिला आणखी एक अचिव्हमेंट तिला मिळाली किंवा तिने मिळवली. ती अशी होती मलेशियन मास्टर्स ग्रँड प्रिक्स गोल्ड वुमन सिंगल्स टायटल. ती महिलांची एकेरीची स्पर्धा जी मलेशिया मास्टर्स ग्रँड प्रिक्स गोल्ड या नावाची होती, वेअर शी डिफिटेड स्कॉटलंड्स क्रिस्टी गिलमॉर इन द फायनल. आता जिथं तिनं काय केलं, डिफिटेड या शब्दात पराभूत केलं, तिनं स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमॉर हिला फायनलमध्ये तिनं पराभूत केलं आणि याच्यातच ती विनर ठरलेली होती. इन ऑगस्ट शी रीच द सेमी फायनल ऑफ द वुमन्स सिंगल इव्हेंट ॲट द 2016 समर ऑलिम्पिक. आता पुढं ऑगस्ट महिन्यामध्ये ती 2016 मध्ये जे ऑलिम्पिक्स होते समर ऑलिम्पिक त्यामध्ये तिनं महिलांच्या एकेरीमध्ये ती सेमीफायनलमध्ये ती पोहोचलेली होती आफ्टर डिफिटिंग वर्ल्ड नंबर 2 वँग इहान. आता या इथपर्यंत तिला पोहोचवण्यासाठी तिला जी जगामधली जी रँकिंगमधली वर्ल्ड रँकिंगमधली जी नंबर 2 ची होती वँग इहान हिला तिनं पराभूत केल्यानंतर ती तिथपर्यंत सेमीफायनलमध्ये 2016 ऑलिम्पिकमध्ये ती पोहोचली. सिंधू क्रिएटेड हिस्ट्री बाय रिचिंग द फायनल्स आफ्टर बीटिंग जपान्स नोझामी ओकुहारा इन द वुमन्स सिंगल सेमीफायनल इन द रिओ ऑलिम्पिक्स. आता बघा, तर सिंधूनं क्रिएटेड हिस्ट्री म्हणजे इतिहास निर्माण केला. क्रिएटेड हिस्ट्री सेट अ रेकॉर्ड म्हणजे तिने एक रेकॉर्ड निर्माण केलं, तिने एक रेकॉर्ड तयार केलं. कसं तर बघा, तर
ती फायनलमध्ये पोहोचली कुणाला पराभूत करून, तर जपानची जी नोझामी ओकुहारा हिला तिनं पराभूत केलं, जी महिलांची एकेरी सेमीफायनल होती रिओ ऑलिम्पिक्समध्ये. शी वन अ सिल्वर मेडल इन द फायनल वाईल द गोल्ड वॉज टेकन बाय स्पेन्स कॅरोलिना मॅरिन. आता रिओ ऑलिम्पिकमध्ये मात्र तिला सिल्वर मेडलवरती समाधान मानावं लागलं. कारण का, तर गोल्ड मेडल ही स्पेनची कॅरोलिना मॅरिन हिला या रिओ ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळालं आणि त्यामुळे तिला फक्त सिल्वरवरतीच समाधान मानावं लागलं. तरी सुद्धा ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळणं ही कुठल्याही खेळाडूच्या बाबतीत त्याच्या आयुष्यातली सर्वोत्तम अशी कामगिरी मानली जाते. मग ते गोल्ड असू द्यात, सिल्वर असू द्यात किंवा ब्रॉन्झ असू द्यात. लेटर शी डिफिटेड कॅरोलिना मॅरिन अँड वन 2017 इंडिया ओपन सुपर सिरीज टायटल. त्यानंतर मात्र 2017 साली तिनं कॅरोलिना मॅरिन हिला पराभूत केलं आणि इंडियन ओपन सुपर सिरीज या टायटलच्या अंडर जी स्पर्धा होती ती म्हणजे इंडियन ओपन सुपर सिरीजमध्ये तिनं काय केलं, तर कॅरोलिना मॅरिनला तिनं पराभूत केलं. नोटवर्दी ऑनर्स. नोटवर्दी या शब्दाचा अर्थ रिमार्केबल, नोटेबल म्हणजेच उल्लेखनीय. आता तिचे उल्लेखनीय असे काही सन्मान आपण म्हणूयात, तिला सन्मानित केले, मिळालेले सन्मान तिला बघूयात. अमंग द अदर नोटवर्दी ऑनर्स दॅट सिंधू हॅज रिसिव्ड आर द पद्मश्री इन 2015 विच इज द 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ इंडिया. आता बघा, तर या तिचे जे सगळे जे उल्लेखनीय असे जे काही सन्मान आहेत यामध्ये जे तिला मिळाले, यामध्ये तिला पद्मश्री पुरस्कार 2015चा मिळालेला आहे आणि जो भारताचा 4था उच्च असा नागरी पुरस्कार आहे. इन 2016 शी रिसिव्ड द राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड. आता 2016 साली मात्र तिला राजीव गांधी खेलरत्न हा पुरस्काराने तिला सन्मानित केलेलं आहे. म्हणजे बघा, तिला राजीव गांधी खेलरत्नही मिळाला, अर्जुन अवॉर्डही मिळाला आणि सोबतच तिला जो सर्वोच्च नागरी पुरस्कार जे आहेत भारतरत्न, त्यानंतर पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री यामध्ये तिला 4था पुरस्कार जो पद्मश्री आहे तो तिला मिळाला. द बेस्ट एंडोर्समेंट ऑफ सिंधू हॅज बीन गोपीचंद्स वर्ड्स अबाउट हर डेडिकेशन अँड कमिटमेंट टू द स्पोर्ट्स. आता एंडोर्समेंट या शब्दाचा अर्थ कन्फर्मेशन. आता सिंधूला तिचे जे काही यश आहे ते यशाबद्दलची मान्यता देणारं जे शब्द आहेत हे गोपीचंदचे आहेत की जे त्यांच्या डेडिकेशन अँड कमिटमेंट बद्दल. डेडिकेशन अँड कमिटमेंट म्हणजेच काय, तर कॉन्स्टंट फेथफुल एफर्ट, म्हणजे तिचे सततचे विश्वसनीय असे, विश्वास ठेवण्यायोग्य असे तिने जे काही प्रयत्न केले याबद्दलचे इथं जो अर्थ दिलाय त्याप्रमाणे मी भाषांतर केलं. तसं आपण डेडिकेशनचा अर्थ आपण समर्पण, निष्ठा असं घेतो. समर्पण म्हणजे एखाद्या गोष्टीला वचनबद्ध असणं, बांधिलकी असणं किंवा जबाबदारी वगैरे अर्थ. तर त्यांच्या शब्दात आपण काय म्हणतात ते बघूयात. गोपीचंद. द मोस्ट स्ट्रायकिंग फीचर इन सिंधूज गेम इज हर ॲटिट्यूड अँड द नेव्हर से डाय स्पिरिट. आता सगळ्यात महत्वाचं असं सिंधूच्या खेळामधलं वैशिष्ट्य काय सांगता येईल तिच्या ह्याच्यातलं, तर ते आहे ते म्हणजे तिचा जो ॲटिट्यूड आहे, जो कसा आहे, तो नेव्हर से डाय असं तिचं स्पिरिट आहे. स्पिरिट जो उत्साह, चैतन्य. नेव्हर से डाय या शब्दाचा अर्थ आहे नेव्हर गिव्ह अप होप, म्हणजे अजिबात सोडून न देणं, म्हणजे हार न मानणं, शरण न जाणं सहजासहजी. ॲटिट्यूड या शब्दाचा अर्थ अ फिक्स्ड वे ऑफ थिंकिंग ऑर फिलिंग अबाउट समथिंग, म्हणजे एखाद्याची मनोवृत्ती किंवा प्रवृत्ती. तर त्यांचं असं मत आहे की तिच्या एकूण तिच्या खेळामधलं जे काही सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जर का सांगायचं म्हटलं, जे
उल्लेखनीय असं आहे, लक्ष वेधत आहे, पटकन नजरेत भरणार आहे असं, तर ते आहे ते म्हणजे ती हार न मानणारी आहे. मग जाऊ दे, येत नाही, सोडून देऊ असं न म्हणणारी आहे ती. आणि ही तिची प्रवृत्ती अगदीच लक्षणीय असे मानता येईल. PV सिंधू हॅज बीन pushing the envelope like no young badminton player had done before in the history of women's badminton in India. आता pushing the envelope या शब्दाचा अर्थ extend oblique reach beyond what is possible. म्हणजे बघूयात आपण, PV सिंधू हॅज बीन पुशिंग द एनव्हलप लाईक नो यंग बॅडमिंटन प्लेअर हॅड डन बिफोर इन द हिस्ट्री. तर आत्तापर्यंत कुठल्याही तरुण बॅडमिंटनपटूनं भारतीय या इतिहासामध्ये ऑफ द वुमन्स बॅडमिंटन इन इंडिया, म्हणजे भारतीय महिलांच्या बॅडमिंटनचा जो इतिहास आहे यामध्ये आत्तापर्यंत कुणीही असं इथपर्यंत असं काम केलेलं नव्हतं. पण PV सिंधूने मात्र काय केलं तर एक्सटेंड ऑब्लिक रीच बियॉन्ड व्हॉट इज पॉसिबल. तिनं ते वाढवलं आणि ती त्याच्या पलीकडे गेली की जे शक्य आहे, जे अशक्यतेच्या ती पलीकडे गेली आणि जे शक्य आहे ते म्हणजे काय तर तिनं जे आतापर्यंत कोणीही केलेलं नव्हतं बॅडमिंटनच्या इतिहासामध्ये महिलांच्या, ते PV सिंधूने तिथं करून दाखवलं. ॲट अन इंटरव्ह्यू सिंधू वॉज आस्क्ड हाऊ मच mentoring guidance her father and mother had been able to give her and how involved they were in her sports career in her own words. आता बघा, एका इंटरव्ह्यू मध्ये सिंधूला असा प्रश्न विचारलेला होता की तुला तुझ्या आई आणि वडिलांचा किती असा तिला गायडन्स मिळाला, मेंटोरिंग मिळालं. मेंटोरिंग या शब्दाचं ट्रेनिंग किंवा ॲडवायझिंग, मेंटर म्हणजे गुरु, ते तिला सल्ला किंवा प्रशिक्षण हे तिच्या आई वडिलांकडनं कसं मिळालं आणि ते तिच्या हाऊ इन्व्हॉल्व्ड दे वर इन हर स्पोर्ट, आणि ते त्याच्या तिचे जे काही खेळाचं करिअर आहे यामध्ये ते कितपर्यंत त्यांचा सहभागी होते किंवा ते कितपर्यंत ते सहभागी झाले होते हे तिला तिच्या स्वतःच्या शब्दामध्ये तिने सांगितलेलं आहे. गायडन्स वाईज एव्हरी टाइम आय गॉट फॉर नॅशनल लेवल टुर्नामेंट्स. तर जो काही मार्गदर्शन होतं तर सुज्ञ असं मार्गदर्शन होतं आणि प्रत्येक वेळेला मी ज्या वेळेला नॅशनल लेवलच्या टुर्नामेंट्सला होते त्यावेळेला दे अकंपनी मी देअर अँड वेन आय प्रॅक्टिस अँड प्ले दे टेल मी व्हॉट आय एम डुईंग. त्यावेळेला माझे आई वडील माझ्या सोबत होते, अकंपनी म्हणजे सोबत होते, आणि ज्यावेळेला मी प्रॅक्टिस आणि मी खेळ खेळत असायचे त्यावेळेला मी काय करते ते मला सांगायचे. माय डॅड गिव्ज मी अ समरी ऑफ हाऊ आय प्ले अँड इट इज व्हेरी होपफुल बिकॉज ॲज आउटसाइडर्स दोज हू लुक ॲट इट. आता बघा, तर माझे बाबा मला काय करायचं तर माझ्या खेळाची एक समरी मी नेमकं एक सारांश रूपाने मला सांगायचे की तू असायची, तू खेळलीस. आणि हे खूपच महत्वाचं होतं, कारण का तर ती बाहेरची माणसं असतात की ती जी तुम्हाला बघतात, तुम्ही कसं खेळताय ही बाहेरची माणसं सांगू शकतात. नो मोर अबाउट द गेम, आणि यांना मात्र तुमच्या खेळाबद्दल तुम्ही कसं खेळताय हे तुम्हाला त्यावेळेला कळत नाहीये तुम्ही कसं खेळताय, पण बाहेरच्या माणसाने तुमचा खेळ बघितलेला असतो हे त्यांना माहीत असतं. ॲज बॅडमिंटन प्लेयर्स वी ऑब्वियसली नो अ फ्यू थिंग्स बट समवन फ्रॉम द आउटसाइड कॅन पिनपॉइंट स्टिप दॅट वी मे नॉट हॅव नोटिस्ड इझिली. आता बघा, तर एक बॅडमिंटन प्लेअर निश्चितच आपल्याला यातल्या काही गोष्टी माहीत असतात, पण कुणीतरी असतं की जे बाहेरच्या बाजूने जे तुम्हाला पिनपॉइंट स्टिप स्टप असं करतं. स्टप, पिनपॉइंट या शब्दात निश्चय असं इथं आपण घेऊयात, आणि स्टप म्हणजे भरगतचं भरणे म्हणजे तो कुणीतरी असं बाहेरचा कुणीतरी असा एखादा माणूस असतो की जो तुमच्यामध्ये काय करत असतो तर तुमच्यामध्ये निश्चय हा भरण्याचं काम करत असतो. पिनपॉइंट स्टप दॅट वी मे नॉट हॅव नोटिस इझिली, जे आपल्याला सहजासहजी ते तुमच्या लक्षात येत नाहीये. म्हणजे तुमच्या खेळामधल्या चुका, तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी काय असायला हवी हे बाहेरच्या माणसानं तो कशी होती हे सगळं बाहेरचा माणूस असतो की जो तुमच्यामध्ये भरत असतो, तुम्हाला ते देत असतो, सांगत असतो. सो बोथ ॲज काउन्सिलर्स अँड पॅरेंट्स इट इज रिअली हेल्पफुल. तर जे दोघंही म्हणजे आमचे समुपदेशक काउन्सिलर्स आणि पॅरेंट्स हे त्या दोघांचंही जे काही गायडन्स होता, सल्ला होता, तो खरोखरच
उपयोगी होता. इन द सेम इंटरव्ह्यू अ प्रॅक्टिकल क्वेश्चन वॉज आस्क्ड. आता त्याच इंटरव्ह्यूमध्ये एक व्यवहारी असा एक प्रश्न तिला विचारलेला होता. इट्स नॉट पॉसिबल फॉर अ बॅडमिंटन प्लेअर टू विन वीक इन अँड वीक आउट. आता बघा, जो प्रश्न त्याला विचारलेला होता की जो एका बॅडमिंटन प्लेअरला ते शक्य नाही वीक इन अँड वीक आउट. आता वीक इन अँड वीक आउटचा अर्थ आहे एव्हरी वीक विदाउट एक्सेप्शन. म्हणजे प्रत्येक आठवड्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एकही आठवड्याचा अपवाद न घेता, म्हणजे कुठलाही अपवाद न ठेवता प्रत्येक आठवडा बॅडमिंटन प्लेअर टू विन, म्हणजे प्रत्येक आठवड्यामध्ये जिंकणं हे कुठल्याच याला शक्य नाही बॅडमिंटनपटूला. ॲज अ टॉप प्लेअर हाऊ डिड शी मॅनेज टू जस्ट गो टू अ टुर्नामेंट. तर एक टॉप प्लेअर, इंडियाची एक टॉपमोस्ट प्लेअर बॅडमिंटनची, मग तिनं कशा प्रकारे या टुर्नामेंट्सला जाणं आणि ते मॅनेज करणं अँड सायकोलॉजिकली डील विथ ॲन अर्ली लॉस. सायकोलॉजिकली या शब्दाचा अर्थ मानसिकदृष्ट्या अफेक्टिंग माइंड अँड इमोशन्स. तर तिनं सुरुवातीच्या जो तिला लॉस, तिला जो पराभव तिला पत्करावा लागला या टुर्नामेंटमध्ये, ती जात होती त्या टुर्नामेंटमध्ये, तिनं मानसिकदृष्ट्या या सगळ्या गोष्टींची तिनं कशा सामोरे गेली, तिनं कसं त्यांच्याशी तिनं डील केलं, ती कशी त्यांच्याशी ती कशी त्या प्रसंगाशी ती कशी तिनं तोंड दिलं, सामना केला. डिड इट हर्ट वेन शी डिडंट विन. आता ज्यावेळेला ती जिंकली नाही या गोष्टीनं तिच्या मनाला काही वेदना वगैरे झाल्या का, की दुखावली का? टू दिस शी रिप्लायड. तर या प्रश्नाचं उत्तर तिनं असं दिलं, इफ यू डोंट प्ले वेल अँड लूज इन द फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड यू फील बॅड. बघा, तुम्ही जर चांगलं खेळला नाही आणि तुम्ही पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही हरलात, यू फील बॅड, तुम्हाला वाईट वाटतं. एस्पेशली इफ यू आर वन ऑफ द टॉप प्लेयर्स. विशेष करून ज्यावेळेला तुम्ही टॉप प्लेयर्स मधली कोणीतरी एक असतात त्यावेळेला. बट यू नीड टू कम आउट ऑफ इट अँड प्रॅक्टिस हार्डर अँड आयडेंटिफाय अँड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. टू कम आउट ऑफ या शब्दाचा अर्थ सक्सीड इन डिलिंग विथ अ प्रॉब्लेम अँड डिफीट इट. आता बघा, तर तुम्हाला त्या समस्येतनं, तुम्हाला ही जी काही भावना आहे, आपण हारलोय या भावनेतनं तुम्हाला बाहेर यायला पाहिजे. आणि हरलेल्याचा जो काही आपली पराभूत मानसिकता आहे, या पराभूत मानसिकतेलाच, या समस्येलाच पराभूत करून तुम्ही त्यातनं बाहेर येणं, त्यातनं तुम्ही यशस्वी होणे, याला कम आउट ऑफ असं म्हटलेलं आहे. तर बघा, तर तुम्हाला त्यातनं बाहेर पडणं म्हणजे अपयशाच्या त्या नैराश्यातनं बाहेर पडणं आणि तुम्ही हार्डर, अगदी भरपूर असं प्रॅक्टिस करणं, खूप प्रॅक्टिस करणं आणि तुमच्या चुका काय आहेत ते ओळखणं, आयडेंटिफाय करणं आणि त्यांच्यापासून शिकणं, तुमच्या चुकांपासून बोध घेणं, हे खूप गरजेचं असतं. आय थिंक टू कम आउट ऑफ इट टेक्स टाइम. आता यातनं तुम्हाला या तुमच्या ज्या अडचणीने तुम्ही तोंड देत होता वगैरे, यातनं तुम्हाला थोडंसं काही वेळ लागेल त्यातनं बाहेर पडायला. पण बट अप्स अँड डाऊन्स आर ऑलवेज देअर अँड यू नीड टू कोप विथ इट. पण अप्स अँड डाऊन्स म्हणजे चढ उतार हे नेहमीच असतात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार हे असतातच. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या चढ उतारांशी तुम्हाला कोप करता यायला पाहिजे, म्हणजे त्यांच्याशी त्यांना सामना करता यायला पाहिजे. त्या चढ उतारांना त्यांना सामोरं जाता यायला हवं किंवा त्यांच्याशी झुंज घेता यावी तुम्हाला. हॅट्स ऑफ टू यू सिंधू अँड विश यू इव्हन ग्रेटर सक्सेस. आता हॅट्स ऑफ, यानंतर हॅट्स ऑफ या शब्दाचा अर्थ अ फ्रेज यूज टू शो ॲडमायरेशन, प्रेज ऑर कॉंग्रॅच्युलेट हिम ऑर हर. आता हॅट्स ऑफ ही एक फ्रेज आहे की जी कौतुक, वाहवा, स्तुती किंवा एखाद्याचं अभिनंदन, एखाद्याचं किंवा एखादीचं अभिनंदन करण्यासाठी वापरलं जातं. तर अभिनंदन सिंधू, याहीपेक्षा चांगलं यश तुला मिळो अशी आशा करतो. आणि हा इथं या सिंधूबद्दलचा जो काही इंटरव्ह्यू होता हा इथं थांबलेला आहे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद. कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा,
माझा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही अजूनही माझा चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनल माझा सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मित्रांनो.